इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धाच्या झळा थेट भारतीयांच्या घरापर्यंत पोहोचल्या आहेत। स्वयंपाकासाठी लागणारा गॅस मिळवण्यासाठी भारतीयांची दमछाक होत आहे। या युद्धजन्य परिस्थितीत भारत गॅस उत्पादनात आत्मनिर्भर नसल्यामुळे येत्या काही दिवसात गॅससाठी संघर्ष उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। इराण युद्धामुळे हार्मुझची समुद्रधुनी दळणवळणासाठी बंद झाल्याने जगासाठी इंधन पुरवठ्याचा मार्ग बंद झाला आहे। भारतात येणारे इंधन आणि गॅस याच समुद्रमार्गाने येते, त्यामुळे भारतापुढे इंधनाचे मोठे संकट उभे राहिले आहे। भारत LPG आणि LNG या नैसर्गिक वायू गरजेपैकी 60 ते 85% गॅस बाहेरील देशातून आयात करतो। कतार, UAE, सौदी अरेबिया, नायजेरिया, अल्जेरिया हे आखाती देश भारताचे प्रमुख पुरवठादार आहेत। भारत LPG गॅस आयात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे। भारतात सरासरी फक्त 40% गॅस निर्मिती केली जाते। भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या सरकारी कंपन्यांद्वारे प्रमुख गॅस उत्पादन केले जाते। भारतात LPG गॅस वापरणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे आणि उत्पादन क्षमता कमी असल्यामुळे भारताला पूर्णतः आखाती देशांवर अवलंबून राहावे लागत आहे। आता आखाती देशातच युद्ध सुरू झाल्यामुळे भारताला इंधन आणि गॅसच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे। ही युद्धजन्य परिस्थिती अनिश्चित काळासाठी राहिली तर मात्र भारताला इंधनासाठी मोठ्या अंतर्गत संघर्षाला सामोरे जावे लागेल। अशा परिस्थितीत भारत सरकारने आखाती देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आणि जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचवणे गरजेचे आहे। BPN ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्र।